कोण आहे का इकडे? तुम्ही रसाळगडावर तुमचा येत असाल ते डोंगरामधून झरे वाहणारे तुम्हाला बघायला भेटतील आणि हा खासा जो नजारा दिसतो एक नंबर बघा मित्रांनो काय वाटतंय नजारा इकडचा पूर्ण पाणी तुम्ही दिसतंय फक्त बरोबर इकडनं पूर्ण जमिनीच्या आतून पाणी येतं पूर्ण आतून नाही इकडनं वरून खूप नाही येते काय कुठून डायरेक्ट जमिनीच्या आतून पाणी येतं बघा मित्रांनो एवढा वारा सुटलाय तर मित्रांनो तिथपर्यंत जाण्यासाठी मार्ग आहे इकडनं पण मित्रांनो बघा ह्या तटबंदी पण फिरा पडल्यात त्यामुळे आपण मित्रांनो पुढे जायचं नाही प्रभात मित्रांनो एका मराठमोळ्या ब्लॉगमध्ये मी रोशन गोगावले पुन्हा एकदा आपण सर्वांचं स्वागत करतो आहे तर मित्रांनो आता आपण आपल्या गावी खेड धामणीमध्ये आणि इकडनं आपण रसाळगडावर चाललो आहे गावामध्ये आणि आपण तुम्ही दिसत असेल गावाला किती पाऊस पडतो इकडे बघा थोडा पाऊस पडतो इकडे गावाला रसाळगडावर पूर्ण गेला पूर्ण धुका आपल्याला भेटणार आहे डायरेक्ट खेडला भेटू आपण डायरेक्ट तिकडनं आपण एसटी शोधूया टायमिंग टेबल काय ते आपण बघूया आणि आपण नाही रसाळगडावर सुप्रभात मित्रांनो एका मराठमोळ्या ब्लॉगमध्ये मी रोशन गोगावले पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करत आहे आता आज आपण चाललो आहे रसाळगडावर खेड रेल्वे स्टँडला उतरलो तिकडनं आपण ऑटो करून जिथे शेअरिंग रिक्षा आहेत त्या शेअरिंग रिक्षाने आपण खेड आपला एसटी डेपोमध्ये आलो हे समोर आपला डेपो दिसतो आहे डेपोमध्ये आपण आलो आणि इकडनं आपल्याला रसाळगडावर जाण्यासाठी आपल्या एस टी आहे इकडनं 1:15 अकराची एस टी आहे ती आपल्या समोर लागली आता रसाळगडावर जाण्यासाठी आणि इकडनं आपल्याला कम से कम 1 तास तरी लागेल रसाळगडावर जाण्यासाठी कंटिन्यू पाऊस येतो गावाला पूर्ण कंटिन्यू म्हणजे रिमझिम रिमझिम पाऊस पडतो येते पूर्ण आणि मस्त वातावरण इकडे पूर्ण ओके तर मित्रांनो आज आपण चाललो रसाळगडावर आणि मित्र रसाळगडावर चाललो आणि आपण रसाळगडाच्या इकडे रसाळगडावरती दिसत नाही ह्या साईडला वरती कुठेतरी हा इकडं वाट आहे गावातली माणसं बोलली मला इकडं जाण्यासाठी वाट आहे आपल्याला आणि रसाळगडाचा जो स्टॉप आहे तो निमणी गाव प्रॉपर गावाचं नाव नाही मला माहीत मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देतो मी नाव आणि मित्रांनो इथं भात लावड चालले तिथं भात लावून झाले ते 2 चोंडक्या चालू बाजू आहेत अजून तो आव्हान काढायचं आहे आणि भात जी काढतात एक दाणे त्याला आव्हान काढणे म्हणतात तर मित्रांनो आपण आलो आहे आता निमणे गावामध्ये इथं एस टीचा बस स्टॉप आहे आणि एस टी जाते वरपर्यंत पण आता रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे एस टी जात नाही वरती आणि आपण इकडनं वरती पायी चालत जायचं आपल्यावरती रसाळगडावर जाण्यासाठी तर मित्रांनो आपण रस्त्यात चालताना आपल्याला ते समोर दिसते दृश्य तुम्ही नक्की बघा आणि आता पाऊस पडतो मित्रांनो कसलं वाटतं वातावरण मित्रांनो समोर बघा म्हणून छोटे मोठे झरे येतात ना मित्रांनो बघायचे मस्त वाटतंय अप्रतिम जर मित्र तुम्ही रसाळगडावर तुमचा येत असाल तर तुम्हाला मित्रांनो असे नजारे तुम्हाला बघायला भेटतील असे डोंगरामधून झरे वाहणारे तुम्हाला बघायला भेटतील आणि हा खासा जो नजारा दिसतो एक नंबर मस्त फील घेतो आपण चाललं मस्त तो हा पावसात तुमची मजा घेत चाललो आपण मित्र असे तर अजून मजा आली असती पण आता आपण आपल्या गावी आलो आहे गावाला काम असल्यामुळे आपण म्हटलं थोडं काम पण करून घेऊया आणि टाईम भेटला म्हणून आपण गडावर आलो आहे आणि आपल्या ह्या गडाला भेट द्यायची होती तर म्हटलं ह्या अशा वातावरणामध्ये येण्यात खूप मजा तर आपण चाललं आहे तर मित्रांनो आपण गडाच्या पायथ्याशी आलो आहे तर मित्रांनो मग तटबंदी इकडनं दिसते आपल्याला अशी किंवा ही अशी तटबंदी इकडनं गडाची आणि कदाचित तिकडनं एंट्री आहे
वरती गडा जाण्याची. आणि त्या काकी पुढे जर त्यांना विचारून घेऊ आपण, गड चालू आहे, गडा जायची एंट्री आहे की नाही, नाहीतर आपला पचका होतं खाली बघतो काय दिसतं बघा मित्रांनो. आणि काय पाऊस पडतोय. हां, ह्या पावसामध्ये जी ट्रेक करायची मजा येते ना मित्रांनो, एक नंबर. थेट आपण गडाच्या पायथ्याशी उभे आपण, आणि पायथ्याशी उभे आहे. आणि इथे पुढे एक वाडी आहे, त्या वाडीचं नाव मला माहीत नाही. ती गडावर जाण्यासाठी मित्रांनो, रसाळगडावर जाण्यासाठी तिकडे एस टी थांबते. एस टीचं बस स्टॉप आहे, तिकडं 5-10 मिनटं चालल्यानंतरला ते पायऱ्या असतात. आणि ह्या पायऱ्याच्या मार्फत आपल्याला वरती जायचं आहे. आणि मित्रांनो थोडंसं पुढे आल्यानंतरला मग तटबंदी आहे. तटबंदीच्या पलीकडे एक गाव आहे, रसाळगड पेगवाडी असं गावाचं नाव आहे. तिथलं ग्रामस्थांना मी विचारलं, तिकडच्या ग्रामस्थांना मी जेव्हा विचारलं तेव्हा ते मला सांगितलं रसाळगड पेगवाडी त्या गावाचं नाव आहे. तर आपण जाऊया आणि आपण स्टार्ट केलं ब्लॉग आपलं, आणि कंटिन्यू जरा लवकर जाऊया. कारण ते गावातल्या माणसांनी सांगितलं की जास्त वरती गावात थांबायचं अलाउड नाही, कारण खूप पाऊस पडतो आहे, त्यामुळे नाही जाऊ शकत. आणि इकडे समोर आपल्याला बोर्ड दिसतं, हे प्रॉपर शिड्या आपला स्टार्ट होतं इकडे वरती जाण्यासाठी. की ह्या शिड्यांच्या मार्फत वरती जाऊया. थोडंसं वरती आल्यानंतर आपल्याला इकडे प्रवेशद्वार लागतो. आणि हा प्रवेशद्वार अजूनसुद्धा भक्कमपणे उभा येते. थोडंसं आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला दिसतं शिड्या जसं कंटिन्यू. आणि आजूबाजू तटबंदी पूर्ण आपल्या मावल्यांसाठी जेव्हा पहिल्या बसण्यासाठी जी जागा होती, आणि जेव्हा इकडे दरवाजा होता पहिला मित्रांनो, त्यावेळेस जो दरवाजा बंद करण्यासाठी जो पहिला लाकडाचा जो वापर करायचे, तो लाकूड ह्या ज्या छोट्याशा होलमध्ये टाकायचे आणि दरवाजा पूर्ण लॉक करून घ्यायचे. इकडे असे हे दोन्ही साईडला आहे, इथेसुद्धा ह्या साईडसुद्धा. आणि इथं आपल्याला दरवाजा लॉक करायचे. आणि इथं थोडंसं वरती गेल्यानंतर आपल्याला अजून बघायला भेटतं की ह्या तटबंदीमध्ये छोटे मोठे होल आहेत. ह्या होल म्हणजे हा एक छोटा होल आहे, हा जो छोटा होल आहे, ह्या होलमध्ये त्या काळामध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तेव्हा इथं पंथी लावण्यात यायच्या. आणि मित्रांनो आपल्या मावल्यांना बहारच्या दुश्मनांवर लक्ष देण्यासाठी या खिडकीचा मार्फत पहारा करण्यासाठी मित्रांनो ह्याचा उपयोग करायचे असे. थोडंसं वरती आल्यानंतरला आपल्या समोर दिसतो तर आपल्याला हनुमानचं मंदिर दिसतं. एवढा वारा सुटला आहे तर मित्रांनो तिथपर्यंत जाण्यासाठी मार्ग आहे इकडनं. पण मित्रांनो बघा ह्या तटबंदीपासून चिऱ्या पडल्यात, त्यामुळे आपण मित्रांनो पुढे जायचं नाही. पुढे खूप पाऊस सुटला आहे मित्रांनो, वारा पण सुटला आहे, त्यामुळे तिथपर्यंत आपण जात नाही. कारण खूप वारा सुटल्यामुळे आपण तिथपर्यंत जात नाही. अगदी मध्ये उतरून जाऊ इकडनं. ठिकाण परत जायचं म्हणतं तर परत पाय बी घसरला तर आपला ब्लॉग इथं एंड होईल. वाटेला छोटे मोठे घरे पण सुद्धा तयार झाले बघा मित्रांनो, कसे वाटे घर बघा. तर मित्रांनो पहिल्या प्रवेशद्वारापासून वरती आल्यानंतरला एक हनुमानचं मंदिर असतं, त्यांच्या थोडंसं वरती शिड्या ह्या शिड्यावरती चढून आल्यानंतर आपल्याला हा दुसरा प्रवेशद्वार भेटतं. आणि इकडे आपण आता आतमध्ये एंट्री करूया. आणि मित्रांनो पावसाची सुरुवात झाली, मजा येते ना, खूप मजा येते मित्रांनो. इथे सुद्धा त्याचप्रमाणे दरवाजा लॉक करण्यासाठी हा ऑप्शन इथं सुद्धा आहे. आणि हा पूर्ण थेट तिकडं बाहेर पडतोय बघा मित्रांनो, किती मोठा आहे. आणि इथे ह्या तटबंदी मित्रांनो अजून सुद्धा मित्रांनो तसंच आहे मित्रांनो. आपण या दुसऱ्या प्रवेशद्वारापासून थोडंसं वरती आल्यानंतर आपल्या मावळ्यांना बसण्यासाठी इथं जागा आहे, इथं सुद्धा जागा आहे. आणि थोडीशी मित्रांनो मावळ्यांना थोडंसं समोरचं दुश्मनावर लक्ष देण्यासाठी मित्रांनो, लक्ष देण्यासाठी मित्रांनो दुसऱ्या महाद्वारापासून एंट्री केल्यानंतर आपल्या समोर हे आपल्याला हे थोडंसं बांधकाम केलं दिसतं, थोडंसं लोखंडी बांधकाम आहे. आणि मित्रांनो हे आपल्या पर्यटकांसाठी म्हणजे आपण जेव्हा ट्रेकिंग करतो कॅम्पिंग वगैरे करण्यासाठी मित्रांनो हे एकदम बेस्ट आहे. आणि इथं आपण थोडंसं वरती छप्पर नाही त्यामुळे मित्रांनो, आणि आपण कॅम्प इझिली करू शकतो आपण मित्रांनो. तर मित्रांनो ह्या पायऱ्यांचा पूर्ण एंड होते ते, आणि ह्या पायऱ्या इथं संपतात. आणि ही तटबंदी पूर्ण अशी, आणि ह्या साईडला सुद्धा अशी तटबंदी आपल्याला इथं वरती एंट्री केल्या पहिलं आपल्याला राईट साईडला आपल्या इथं तोफ इथे ठेवलेली आहे. इथं राईट साईडला आल्याला पहिला आपल्याला तोफ दिसते. तर राईट साईडला म्हणजे एक तोफ आहे आल्यानंतरला, तिथं एंट्री केल्यानंतरला समोर सुद्धा एक तोफ भेटते मित्रांनो बघायला. ती मित्रांनो छोटी तोफ आहे, ही सर्वात मोठी तोफ आहे मित्रांनो. बघा मित्रांनो खूप मोठी तोफ आहे इकडे, आपल्याला हलणार सुद्धा नाही मित्रांनो, ही एवढी तोफ आहे ती मोठी मित्रांनो. ही तोफ मोठी संपल्यानंतर मित्र तिकडे राईट साईडला आणि एक लेफ्ट साईडला तोफ आहे दोन मोठ्या. आणि मित्रांनो पुढे जाण्यासाठी आपला पूर्ण वाट आहे.
आणि इथे छोटे मोठे धव आहेत मित्रांनो, असं पाण्याच्या टाके तर नाहीत, हे छोटे मोठे धव आहेत, म्हणजे छोटे मोठे पाणी साचतात त्यामध्ये. तर आणि तिथं पाईपलाईन आहे मित्रांनो, गडावरचं पाणी मित्रांनो गावातली माणसं यूज करतात पिण्यासाठी. गावाला विचारलं मी, त्यांनी मला सांगितलं तर ह्या गडात टोटल 15 का 16 तोफ आहेत. तर मित्रांनो आपल्याला 3 तोफ दिसतात आता मित्रांनो. तर अजून किती तोफा दिसतात ते पण बघूया. आणि नंतर दर 3 वर्षाने ह्या गडावर जत्रा असते. इथं आपण पूर्ण शिड्यांचा जो पोर्शन तिकडे पुढे होता, त्या शिड्यांच्या पोर्शनपासून थोडं पुढे आल्यानंतर आपल्या इकडे एक मंदिर आहे, त्या झोलाई देवीचं मंदिराला साईडला आपल्या गणपतीचं मंदिरसुद्धा आहे. आणि समोर दीपमाळ आहे पूर्ण, आणि 2 पाण्याच्या टाक्यात मोठ्या, एक समोर तिथे एक पाण्याची टाकी आहे, एक इथे सुद्धा पाण्याची टाकी आहे. आपण तिथं आता वरती उभे आहोत. हे जे वाहन आहे ह्याच्यामध्ये शिड्यांवरती चाललो, आणि हे जे वाहन आहे, आणि इथे पूर्ण तो जो मगाशी तुम्हाला लाकूड दाखवला मी, तर लाकडाच्या मार्फत हे असे घेतात आणि इकडे पूर्ण असं गोल गोल फिरवतात, इकडे पूर्ण असं गोल फिरवतात. हेच ते वाहन असं म्हणतात. आणि हे जे लाकूड आहे ते वरती त्याच्यावरती ठेवून गोल गोल फिरवतात. त्याला दरवाजाने एंट्री केल्या गेल्या आपल्या समोर जे दिसतात छत्रपती शिवाजी महाराज दिसतात आपल्याला. वाघजाई देवी, तर समोर वरती नावं पण सुद्धा लिहिलेले आहेत. ही वाघजाई देवी आहे, ही भैरव देवी आहे, आणि ही झोलाई देवी आपली. तर ह्या 3 देवी आहेत इकडे. थोडंसं इकडं मंदिरापासून थोडं वरती आल्यानंतर इकडे आपल्याला एक चक्की दिसते. आपल्या ज्या कालामध्ये चक्क्या, त्यावेळेला चक्क्या नाही, तेव्हाच्या कालामधल्या चक्क्या मित्रांनो. हे पूर्ण जे गाड्या दिसते मित्रांनो, हे पूर्ण असं ज्यावेळेस भोवती फिरवायचे, चुनाभट्टी करण्यासाठी काही जे उपयोग करायचे ते तेव्हाच्या काळामधले सर्व मित्रांनो. हे आताच्या काळामधलं नाही आहे. ते चाकी दिसतात. आणि इथं छोटं इथं पडकी अवस्थामधलं अवशेष आहे, तिथं घराचा पूर्ण खालचा पाया आहे पूर्ण तो आहे. नंतर थोडंसं इकडं आल्यानंतरला आपल्यासमोर तटबंदी दिसते. प्रत्येक खाच्यामध्ये एक तोफ ठेवलेली आहे मित्रांनो. इथे एक तोफ ठेवली, इथे एक ठेवलेली आहे. सेम तिथं सुद्धा तसंच आहे. मंदिरापासून वरती गेल्यानंतर आपल्याला पूर्ण तिथे घराचे अवशेष बघायला भेटतात तिथे पूर्ण. आणि त्याच वाटेने थोडीशी खालती वाढाले, त्या टाकीच्या बाजूने थोडं खालती वाढाले. तिकडनं खालती आल्यानंतरला आपल्या समोर एक छोटंसं घर दिसतं, पूर्ण धुक्यामध्ये पण दिसायसाठी थांबायत नाही. ते जे समोर तुम्हाला दिसतं ते पूर्ण धान्य कोठार किंवा दारूगोळा तिथे ठेवायचे. काय दिसतं नजरा, एक नंबर नजरा. आणि बघा तिथं मंदिर होतं, तेही धुक्यामध्ये झाकून गेलं आहे. तेही मंदिर दिसत नाही आपल्याला मित्रांनो, एवढं धुकं आहे वरती. आणि पाऊससुद्धा थोडा पाऊस कमी आला. आणि इकडं एंट्री केल्यावर आपली धान्य कोठार आपण आपली चेक करूया काय आहे ते. पूर्ण कोणच नाही गडावर, फक्त तो दादा होता, तो पण गायब झाला. काय कुठे गेला तो? आतमध्ये कोण आहे का मला बघूया. कोण आहे का इकडे? कोणाचं मित्रांनो इथे मित्रांनो अजून सुद्धा मित्रांनो हा धान्य कोठा तशाचा तसा उभा आहे. आणि मित्रांनो ह्या ठिकाणी कुठले पर्यटक लोक येतात ते इथं जेवण करून सुद्धा खातात मित्रांनो. इथं तुम्हाला चूल पण दिसायचं, इथं चूल आहे, इथं चूलसुद्धा आहे. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो मी स्टे बी करायचं असेल तर आपल्या देवीचं मंदिर आहे, श्री झोलाई देवी वाघजाई देवीचं मंदिर आहे. तिथं तुम्ही राहण्यासाठी तिथं राहू शकता. तुम्ही ह्या ठिकाणी तुम्ही राहिलात तर सांगू शकत नाही, कारण पावसाळा चालला आहे, काही होऊ शकतं. इथं खूप जुनं धान्य कोठार आहे, कधीही पडू शकतं. त्यामुळे जर तुम्हाला राहायचं असेल तर देवीच्या मंदिरामध्ये तुम्ही राहू शकता. झोलाई वाघजाई देवीच्या मंदिरापासून मित्रांनो आल्यानंतरला तो जो मंदिर आहे त्या ठिकाणावरती गेल्यानंतरला तिथं घराचे खूप सारे अवशेष आपल्याला बघायला भेटतात. आणि तिथं साईड त्याच्या बाजूबाजूला पूर्ण तटबंदी आहे. त्या तटबंदीमध्ये पूर्णपणे तोफा ठेवले आहेत मित्रांनो, त्या तोफा ठेवल्यात. आणि त्याच वाटेने रिटर्न खालती आल्यानंतर इकडनं अशा वाटेने समोर आपल्याला धान्य कोठार बघायला भेटतो. तिथं पुढे सुद्धा आपल्याला शंकराच्या पिंडा तिथं बघायला भेटतात. त्या पिंडापासून आपण जाऊया. आपण धान्यकोटातून पुढे आलं मित्रांनो. आणि धान्यकोटातून थोडंसं पुढे आल्यानंतर धान्यकोटा समोर तुम्हाला दिसतंय, त्यात थोडं तुम्हाला धुक्यामध्ये दिसतं किंवा माहीत नाही. पण धान्यकोटातून थोडंसं जर पुढे आल्यानंतर मी इकडं जी वाट आहे ती पाय वाटेने थोडंसं मित्रांनो पुढे यायचं आहे. आणि मित्रांनो समोर आपल्याला शिवलिंग बघायला भेटतं. तर शिवलिंगापासून आपण जाऊया, थोडंसं दर्शन घेऊया त्यांचे आणि पुढे जाऊया. वाव काय दिसतं मित्रांनो, नजारा बघा इकडे खालचं. मित्रांनो वावाचा सुटला आहे, काय वाटतंय मित्रांनो. तर झरे बघा मित्रांनो, आपले झरे हे झरे मित्रांनो असेच गड किल्ल्याला बघण्याची मजा आहे, खूप मजा आहे. छोटंसं शिवलिंग बघा भेटतं आपल्या इथे. आणि शिवलिंगाच्या समोरच आपला नंदी आहे, आपले नंदीदेव. आपण समोर जो धबधबा काय दिसतं मस्तपैकी, त्या धबधब्याची जागा मस्तपैकी अंघोळ करूया मित्रांनो. तर आपण ह्या झऱ्यापाशी धबधबा झरा काही म्हणा, पण बघायला एक नंबर वाटतं मित्रांनो. बघा काय वाटतं बघण्यासाठी, एक नंबर वाटतं बघायला. आपण
धबधब्यापाशी आणि हा आपला वॉटरफॉल धबधबा. जर मित्रांनो रसाळगाव तुम्ही पावसाळ्यामध्ये जर भेट देत असाल तर बघण्यासाठी मित्रांनो खूप काय आहे मित्रांनो. आणि असे छोटे मोठे धबधबे मित्र बघायला एवढी मजा येते, एवढं छान वाटतं मित्रांनो बघायसाठी, खूप मस्त होतं. आणि हा मित्रांनो जो धबधबा आहे जो छोटासा झरा पडतो वरणात पाण्यात झोल पडतो तो मित्रांनो जो शिवलिंग येतो वरती त्या शिवलिंगापासून जर खायचे आल्यानंतर आपला हा छोटासा आपला वॉटरफॉल धबधबा दिसतो ते. आणि काय मस्त वाटतं मित्रांनो इथे, आणि काय झोल पडतो मस्त वाटतं मित्रांनो, एक नंबर. ओके खूप मस्त वाटतं. ओके 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 ओके. हां त्यामध्ये मग थोडंसं पुढे आल्यानंतरला तिथे पुढे वाट आहे, नॉर्मल पायवाट आहे श्रीखंड जाण्यासाठी. त्या पायवाट्याने थोडंसं पुढे जाऊया. तर पुढे जाऊन थोडंसं जरा बघूया काय पुढे अजून. धान्य कोटारा तिकडे, त्या धान्य कोटाचा फोडून इकडे असं जरा तर बॅक साईडला मित्रांनो जो बघायचा जो नजारा दिसतो मित्रांनो, एक नंबर असा नजारा समोर दिसतो आपल्या समोर. हे नजारा बघा मित्रांनो, बघा झरे बघा मित्रांनो कसे वाहतात तिकडे समोर. इथे खालती सुद्धा इथे झरे वाहतात, तुम्हाला दिसणार नाही. तर खालती गुरंसुद्धा मित्रांनो चरतात बघा खालती. आणि काय वाटते मी तशी मित्र बघा, काय सह्याद्री वाटते मित्र आपल्याला. एक नंबर मस्त गार हवा सुटले. आणि मित्र बघा ढग बघा एकदम. आपल्याला लास्ट एंडिंग इकडे होतं मित्रांनो. अजून लास्ट एंडिंग तिकडे लास्टला टोकापर्यंत त्यामार्फत तिकडेही जाऊ शकतो आपण त्या टोकाला. त्या पण आता पाऊस पडतोय, पूर्ण पाय स्लिप होतील, कोसळले थोडंसं आता पावसामुळे. तर आपण पुढे जात नाही मित्रांनो, आपण एका घरी रिटर्न जाऊया. तर मित्रांनो आता परत जोरात मोठ्याने पाऊस आला मित्रांनो, आणि असं लई मोठा पाऊस आला मित्रांनो, पहिल्यापेक्षा लई मोठा पाऊस आला. आता पटकन जाऊया मित्रांनो आणि मंदिरामध्ये जाऊन बसूया. आणि मित्रांनो पाऊस जेव्हा परत तिथे मोठ्याने पाऊस आला मित्रांनो बघा. तर फायनली मित्रांनो आपण गड पूर्णपणे केला आहे. तर मित्रांनो एक गोष्ट सांगायची झाली की पहिलं तुमचं मनापासून धन्यवाद. तर आपल्या मागच्या व्हिडिओला ढाकभैरी आणि भैरवगडावर तुमचा खूप चांगला प्रतिसाद भेटला मित्रांनो, खूप म्हणजे खूप चांगला प्रतिसाद भेटला. आणि आता ह्याही व्हिडिओला मित्रांनो चांगला प्रतिसाद करा. आणि मित्रांनो आपण असेच गड मित्रांनो पूर्णपणे करत राहू, असेच गड किल्ले आपण करत राहणार. थोडेफार आपले गावचे व्हिडिओ पण मित्रांनो येत राहणार. आणि आता तर आपण गावी आलं, थोडेफार गावचे व्हिडिओ आपले येणारच. पुढे जाऊन बोला मित्रांनो पाऊस किती मोठा पाऊस आला, मोठा पाऊस आहे पुन्हा पाऊस लागतो आता. तर मित्रांनो बरोबर आपल्या डेस्टिनेशनमध्ये घरी जाऊया. ओके तर फायनली मित्रांनो पूर्ण गड पूर्ण फिरून आले. तो शिवलिंगसुद्धा आपण बघितला आणि तो धान्य कोटारासुद्धा आपण बघितला मित्रांनो. पटकन मॅगी होईल आपली, चायला कसं कळवून द्या. आपल्या मस्तपैकी दूध गरम होते, दूध गरम झालं आपण मस्तपैकी चाय बनवूया आणि मस्तपैकी चाय पिऊन घरी जाऊया. आणि मस्त वाटतं मित्र एवढा वरती आल्यापासून मी इथपर्यंत बघतोय. पूर्ण चारी दिशेला, पूर्ण चारी बाजूला पूर्ण धुकं बसवलं मित्रांनो, पूर्ण धुकं एकदम फॉग पूर्ण इकडे समोर साईडला. आणि एवढं मस्त वाटतं इथं गार, पूर्ण गारवा या साईडला. चाय मस्तपैकी तयार झाले, आपलं मॅगी ठेवली आता खायला. आता चाय पिऊया आता मस्तपैकी, मस्तपैकी सुंदर नगरामध्ये चायचा स्पॉट घेऊ. आज चाय पिऊया मस्तपैकी. मागच्या ढाकभर येऊन चाय पिया गेलेलो तेव्हा पण चाय पिऊ नाही शकलो, कारण खाली मोबाईल पडला. घाईमध्ये आपण गेलो, आपली चाय तिथंच राहिली, फक्त मॅगी खाऊन गेलो. तर मित्रांनो या मॅगी खायला, मस्तपैकी मॅगी तयार झाली आपली, चाय तर पिऊन झाली आपली. तर मॅगी खाऊया. मॅगी बघा टेस्ट बघा कशी लागली, एक नंबर मित्रांनो मॅगी. हां मित्रांनो मॅगी पण मस्तपैकी तयार झाले. सारखं तेच सांगायचं म्हणत आहे मला, काय मित्रांनो नजारा आहे इकडचा, नजारामध्ये जी मॅगी खायची मजा आहे ना अप्रतिम. समोरचा नजारा तर बघा मित्रांनो काय वाटतं इकडचा. फायनली मित्रांनो आपण हा जो निवडलेला गड होता तो कम्प्लीट पूर्ण झालेला आहे. आणि आपण चाललो परत आपल्या परतीच्या प्रवासाला. तर आपण मित्रांनो पूर्णपणे गड पूर्ण कंप्लीट केला. आणि मित्रांनो गड एक नंबर आहे. आणि जर तुम्हाला गडावर भेट द्यायचं असेल तुम्ही ह्या गडावर नक्की या. मित्रांनो जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि बाजूला असणारी बेल आयकॉन नक्की दाबा. जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यामध्ये लवकरात लवकर पोहोचतील.